नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र ठिकाणी भव्य मोर्चा. अन्याय सहन करणार नाही, हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. 100% पदभरती विषयावर आधारित शिक्षक भरती, 251 विद्यार्थ्यांच्या नियमाची अंमलबजावणी, पवित्र पोर्टलवर पारदर्शक आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. नमस्कार, मी बालाजी मानोलीकर, युवा शारीरिक शिक्षक संघटना परभणी जिल्हा कोषाध्यक्ष. समस्त महाराष्ट्रातील सर्व क्रीडा शिक्षकांना मी असं आमंत्रित करतो की आपलं जागा येण्यासाठी 27 ते 30 एप्रिल आझाद मैदानावर आपलं तीव्र असं धरणे आंदोलन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्रातील सर्व क्रीडा शिक्षकांना तिथं येण्याची विनंती करतो. त्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहावं, आपली ताकद दाखवण्यासाठी सरकारला तिथं उपस्थित राहावं. ज्या 4860 जागा जिल्हा परिषदला आपल्या निर्माण झालेल्या आहेत, त्या जागा पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे भरती करण्यात यावी आणि ही पदभरती पूर्ण 100% व्हावी, यासाठी मी सगळ्यांना तिथं आमंत्रित करतो. आमचे राज्य अध्यक्ष संदीप मनोरे सर, राज्य सचिव तायप्पा शेंडगे सर, आमचे राज्य मार्गदर्शक कैलास माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उठाव योजला आहे. या उठावाला सर्वांनी 100% प्रयत्न करून तिथं येण्यास प्रयत्न करावा आणि मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहावा. मी असं परभणी जिल्हा युवा शारीरिक शिक्षक संघटना कोषाध्यक्ष म्हणून मी असं त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी मोठ्या संख्येने तिथं यावं आणि आपल्या विषयाला न्याय मिळावा. या सरकारला जागा आणून पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्या जागा पूर्णपणे कशा भरता येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. जय हिंद, जय भारत.